नमस्कार. मी डॉक्टर संगीता जाधव. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारताला जगाची डायबिटीज कॅपिटल म्हणजेच मधुमेहाची राजधानी का म्हटलं जातं? कारण आपल्या देशातल्या दर दुसऱ्या व्यक्तीला हे माहीतच नाहीये की त्यांच्या शरीरात साखरेचं प्रमाण वाढलंय. जेव्हा लॅब टेस्टचे रिपोर्ट हातात येतात तोपर्यंत डोळ्यांना, किडनीला किंवा नसांना म्हणजेच नर्व्हजना मोठी इजा झालेली असते. डायबिटीज हा अचानक येणारा भूकंप नाही, तर शरीरात हळूच शिरणारा चोर आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाच्या मदतीने शरीराच्या अशा 10 खामोश संकेतांना डिकोड करणार आहोत, जे तुमचं शरीर ओरडून सांगत असतं. चला तर मग आजच्या या संशोधनाला सुरुवात करूया. साखर का वाढते? संकल्पना. लक्षणं जाणून घेण्यापूर्वी साखर का वाढते हे समजून घेऊया. आपलं शरीर अन्नाचे रूपांतर ग्लुकोजमध्ये करतं. हे ग्लुकोज पेशींच्या आत नेण्यासाठी स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज इन्सुलिन नावाची एक चावी बनवतं. पण मधुमेह असेल तर ही चावी हरवते किंवा कुलपाला गंज लागतो. परिणामी ग्लुकोज रक्तातच साचू लागतं आणि इथूनच त्रासाला सुरुवात होते. मधुमेहाचे 10 मुख्य संकेत. 1. वारंवार लघवीला होणे म्हणजेच पॉलियुरिया. जेव्हा रक्तातील साखर 180च्या वर जाते तेव्हा किडनी ती साठवू शकत नाही. शरीर ही जास्तीची साखर लघवीलाटे बाहेर टाकू लागतं आणि त्यासोबत शरीरातील पाणीही खेचलं जातं. रात्री 3-4 वेळा उठावं लागत असेल तर हे महत्त्वाचं लक्षण आहे. न बुजणारी तहान म्हणजेच पॉलिडेप्सिया. शरीरातून पाणी बाहेर गेल्यामुळे मेंदूला डिहायड्रेशनचा संकेत मिळतो. 1 लिटर पाणी पिऊनही 15 मिनिटात गळा आतून कोरडा पडत असेल तर सावध व्हा. भयंकर भूक लागणे म्हणजेच पॉलिफेजिया. भरपेट जेवण करूनही तासाभरात पुन्हा भूक लागते आणि हात थरथरू लागतात. कारण तुम्ही खाल्लेली साखर पेशींपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे पेशी ऊर्जेसाठी भुकेल्या राहतात. त्वचेवर काळे चट्टे येणे म्हणजेच एकॅन्थोसिस निग्रिकन्स. मान, काख किंवा जांघींमधील त्वचा जाड, मखमली आणि काळी होणे हे इन्स्युलिन रेझिस्टन्सचे लक्षण आहे. अनेक जण याला टॅनिंग समजून दुर्लक्ष करतात, पण ही अंतर्गत समस्या आहे. नसांची समस्या म्हणजेच डायबिटिक न्यूरोपॅथी. हातापायांना मुंग्या येणे किंवा अचानक विजेचा झटका लागल्यासारखं वाटणे. हाय शुगर नसांचे संरक्षण कवच खराब करते. रात्री चादरीचा स्पर्शही टोचत असेल तर शुगर नसांना डॅमेज करत आहे. धूसर दृष्टी म्हणजेच ब्लरी विजन. साखर डोळ्यांच्या लेन्समध्ये शिरून तिथे सूज निर्माण करते. यामुळे लेन्सचा फोकस बदलतो आणि अचानक धूसर दिसू लागतं. शुगर कंट्रोल झाल्यावर हे ठीक होतं, पण दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास डोळे कायमचे निकामी होऊ शकतात. जखम भरण्यास उशीर होणे म्हणजे छोटासा कट किंवा जखम आठवडाभर भरत नसेल तर सावध व्हा. हाय शुगरमुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि रक्ताभिसरण मंदावल्यामुळे जखमेपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. अचानक वजन कमी होणे म्हणजे जेव्हा शरीर साखरेपासून ऊर्जा मिळवू शकत नाही तेव्हा ते आपत्कालीन स्थितीत स्नायू आणि चरबी जाळून इंधन म्हणून वापरतं. विनाकारण वजन घटणं हा धोक्याचा इशारा आहे. हिरड्यांच्या समस्या आणि श्वासाची दुर्गंधी. लाळेमध्ये साखर वाढल्याने तोंडात जंतूंची मेजवानी होते. हिरड्यांमधून रक्त येणे किंवा श्वासाला सडलेल्या सफरचंदासारखा वास येणे हे डायबेटिक कीटोॲसिडोसिसचे संकेत असू शकतात. मेंदूवरचा ताण म्हणजेच ब्रेन फॉग. साखरेची पातळी सतत कमी जास्त झाल्यामुळे मेंदूला ऊर्जेचा स्थिर पुरवठा मिळत नाही. यामुळे एकाग्रता कमी होते, गोष्टी विसरायला होतात आणि विनाकारण चिडचिड होते. डॉक्टर संगीता जाधव यांचा 3 स्टेप रिकव्हरी प्लॅन. 1. स्टेप 1. आहार. ताटात 50% हिरव्या भाज्या म्हणजे पालक, मेथी, कारले यांचा वापर करा. साखर, मैदा आणि पांढरा भात बंद करून नाचणी किंवा ओट्स वापरा. सकाळी भिजवलेल्या मेथीचे पाणी प्या. 2. स्टेप 2. व्यायाम. जेवणानंतर 10 मिनिटे चाला. स्नायू जितके ॲक्टिव्ह राहतील तितकी जास्तीची साखर शरीर शोषून घेईल. 3. स्टेप 3. झोप आणि ताण. 7 ते 8 तासांची शांत झोप आवश्यक आहे. कमी झोपेमुळे शरीरात कॉर्टिसॉल वाढतो, जो थेट शुगर लेवल वाढवतो. निष्कर्ष. मित्रांनो, मधुमेह ही शिक्षा नाही, तर तुमच्या शरीराने दिलेला एक इशारा आहे की आता स्वतःकडे लक्ष द्या. जर तुम्हाला यापैकी 3-4 लक्षणे दिसत असतील तर उद्याच तुमची HbA1c टेस्ट नक्की करा.
हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, कारण तुमची एक कृती कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. आरोग्यविषयक अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी डॉक्टर संगीता जाधव. स्वस्थ रहा, जागरूक रहा.